बीड़ जिले में विराट हिंदू सम्मेलन संपन्न हुआ। बीड़ जिला हिंदू संघर्ष समिति ने हिंदुओं की रक्षा और संस्कृति के संरक्षण के लिए 23 मार्च 2026 को शाम 5 बजे से 9 बजे के बीच विराट हिंदू सम्मेलन का आयोजन किया था। इस सभा की योजना बनाने के लिए हिंदू समुदाय की ओर से सर्वेक्षण मंदिर सहयोग नगर बीड़ में एक सभा रखी गई और शाम 5 बजे सावता माली चौक बीड़ में विराट हिंदू सम्मेलन सभा पदयात्रा निकाली गई। शाम 5 बजे सावता माली चौक बीड़ में एक बड़ी विराट पदयात्रा का आयोजन किया गया। 6 से 15 साल की लड़कियों को तलवारबाजी, नृत्य प्रशिक्षण और हिंदुओं की रक्षा के लिए सतर्क रहने का प्रशिक्षण दिया गया। कई लड़कियों और लड़कों ने शिवाजी महाराज, राम, लक्ष्मण, गणपति, लक्ष्मी की वेशभूषा पहनकर अपनी कला पेश की। इस बार बीड़ जिले और शहर के बड़े गणमान्य लोग मौजूद थे। इस बार यह पदयात्रा शाम 7:30 पर जुलूस में बदल गई। यह कार्यक्रम बीड़ के सवता माली चौक में गणमान्य लोगों की मौजूदगी में हुआ। इस मंच पर महाराष्ट्र राज्य हिंदू सम्मेलन समिति के प्रमुख एडवोकेट श्री संतोष बड़ाड़े, दत्ता संस्थान कोल्हारवाड़ी के मठाधीश हरिभक्त परायण श्री पवार महाराज और संघर्ष समिति के श्री प्रोफेसर गोरक्षनाथ अबुज मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे। इस मौके पर मुख्य अतिथि ने मंच पर अपने विचार व्यक्त किए। इस मौके पर इस कार्यक्रम के अध्यक्ष और मुख्य अतिथि के तौर पर एडवोकेट संतोष बड़ाड़े जी ने कहा कि हिंदुओं की रक्षा और उनकी माताओं बहनों की रक्षा और धर्म और संस्कृति को बचाने के लिए सभी को एक साथ आना चाहिए। पेड़ लगाने चाहिए, हर घर में तुलसी के पौधे लगाने चाहिए, घरों पर भगवा झंडे लगाने चाहिए। सभी जातियों और जनजातियों के हिंदू धर्म को एक साथ आना चाहिए और कई जिहादियों से सुरक्षित रहना चाहिए। आइए देखते हैं बीड़ जिला संवाददाता डॉक्टर R.K. अरसुल जी की रिपोर्ट। मग या भारत देशाला आम्ही कधीतरी समजून घेतलंय का? हिंदू म्हणून आम्ही ज्या देशामध्ये राहतो त्या हिंदुस्थानला कधीतरी आम्ही समजून घेतलंय का? त्याची भौगोलिक रचना नीट समजून घेतली आहे का? अगदी हिमालयाच्या पासून ते हिंदू सरोवरापर्यंत, हिंदी महासागरापर्यंत आम्ही त्याची रचना नीट समजून घेतली आहे का? तर ती आम्हाला आमच्या मुलांना भविष्यासाठी समजून घेण्यासाठी, उमजून घेण्यासाठी खूप काळाची गरज आहे। भारतवर्ष नेमकं कुठेपासून कुठपर्यंत होतं? आज आम्हाला जो लाओस देश मिळतोय बघायला किंवा ऐकायला पाहायला मिळतोय, तो लाओस देश आपल्या श्रीराम प्रभूच्या पुत्राचं नाव जे लव होतं त्या लवाने तिथं जाऊन राज्य केलंय। तो लाओस देश आहे, कंबोज देश आहे, इंडोनेशिया देश आहे। हे सगळे भारतवर्षाचे भाग होते। आमच्या गांधारीचं माहेर कंदार होतं। हिंदुकुश पर्वत तिथे आजही आहे। या हिंदुकुश पर्वतापासून ते कंबोडियापर्यंत आणि हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंत हे भारतवर्ष होतं। आणि या भारतवर्षाचं वर्णन करत असताना भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। हिमालय इसका मस्तक है, कश्मीर इसका किरीट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं, पूर्वी और पश्चिम घाट दो विशाल जंगाएं हैं, कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पकारता है। ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है। इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है। हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए। ही भारतवर्षाची सोपी व्याख्या आपण नीट लक्षात घेतली पाहिजे। चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है। आमच्या भूमीला आम्ही माता म्हणतो। आमच्या प्रत्येक गावाला ही तपस्या भूमी म्हणतो। तुम्ही अमेरिका माता की जय ही घोषणा कधी ऐकली नसेल, इंग्लंड माता की जय अशी घोषणा कधी ऐकली नसेल, रशिया माता की जय, जपान माता की जय अशी कधीही घोषणा ऐकल्या नसतील। परंतु आम्ही जन्मल्याबरोबर आमच्या पोटातल्या लेकराला माहिती आहे भारत माता की जय म्हणायचं असतं। व्यासपीठावर आमंत्रित करते शुभम दूत यांनी व्यासपीठाकडे येऊन गोरक्षनाथ अबूज यांचं स्वागत करायचंय। मुरली जयस्वाणी यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायचंय आणि श्री गोरक्षनाथ अबूज यांचं स्वागत करायचंय। जिजाऊ मित्रमंडळ सदस्य नितीन साखरे, श्री सप्तशृंगी मित्रमंडळ सदस्य, फुलाई मित्रमंडळ सदस्य संदीपजी कुलकर्णी, मुरलीधर जयस्वाणी, शुभम दूत यांनी श्री गोरक्षनाथ भगवानराव अबोधकर लहानपणापासूनच संघाचे काम करत आहेत। यांच्याकडे शिवशंभू विचार मंचचे देवगिरी प्रांत संयोजक अशी जबाबदारी आहे।
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे। तसेच या शोभायात्रेत जे लाठीकाठी परीक्षेत प्रशिक्षण घेतलं किंवा ज्या महिला आणि मुलींनी ते तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलं हे सुद्धा या अभूत सरांनी शिकवलं। कधी पण चांगला असतो आणि आज आपल्याला जपायचंय, सकल हिंदू समाज म्हणून एकत्रित यायचंय ही अपेक्षा घेऊन आम्ही हे संमेलन केलेलं आहे। ह्याच्यासाठी आपण आला, ह्याच्यासाठी धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री संतोषजी बादाडे यांना मी आपलं मंतव्य व्यक्त करण्याची विनंती करते। ॲडव्होकेट श्री संतोषजी बादाडे, अध्यक्ष जलाराम वस्ती बीड। नमस्कार सर्वांना। सकल हिंदू समाजाचे मी खूप खूप अभिनंदन करतो। गाय आणि घरातली माय यांच्या जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही, घेऊन जायला आणि गर्दन मारायची। जाधवांची कन्या, भोसलेंची सून, शोभाची माता, भाग्य कोणते असून हिंदवी स्वराज्याची ही पताका नवी अभिमानाने डोलते। लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते। वा, छान। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। पहिला आवाज झोपलेला होता, तिसरा आवाज जागा झालेला होता। जय श्रीराम। चौथा आवाज पेटलेला होता। जय श्रीराम। हा हिंदू एकतेचा आवाज होता। रत्नाकर धौतपदाम हिमालयश्च किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम, वंदे भारत मातरम, वंदे भारत मातरम। बोलो भारत माता की वंदे वंदे। मंचावर उपस्थित श्रीहरी महाराज, दत्तपीठाचे मठाधिपती, आमचे गुरुवर्य, तसेच या जलाराम वस्तीच्या हिंदू संमेलनाचे समितीचे अध्यक्ष बादाडे साहेब, समोर बसलेल्या हिंदुत्ववादी बंधूंनो आणि भगिनींनो, आज मला खरोखर आनंद होतोय की जलाराम वस्तीमध्ये आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात। आम्ही हिंदू संमेलन म्हटलं की हे कोणाचं आहे, कोणी आयोजित केलंय, असे प्रश्न स्वाभाविकपणे मनामध्ये उपस्थित व्हायला लागतात। परंतु आम्ही सकल समाज म्हणून एकत्रित यायचा जेव्हा विचार करतो तेव्हा बाजूच्या पोटात दुखल्याशिवाय राहत नाही। कारण माणसाचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे, तो स्वतः व्यायाम करायला लागला, शक्ती वाढवायला लागला, गुणसंपन्न व्हायला लागला की बाजूच्याला भीती वाटायला लागली। परंतु आम्ही आमचा हा व्यायाम, आम्ही आमची ही गुणसंपन्नता, आम्ही आमची ही एकत्रित शक्ती ही आमच्या स्वतःच्या विकासासाठी वापरत आहोत, कुणाला प्रतिक्रिया देण्यासाठी नाही, तर आमचा प्रतिसाद बघण्यासाठी हे हिंदू संमेलन आयोजित आम्ही केलेलं आहे।
आपल्या प्रास्ताविकामध्ये उल्लेख आला की हिंदू म्हणजे नेमकं कोण? 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी कोणीतरी दिलेला शब्द आहे का? तर नाही. सर्वात प्राचीन जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे ऋग्वेद, आणि या ऋग्वेदातल्या बृहस्पती आगम मध्ये एक श्लोक येतो, हिमालय समारभ्यम यावत हिंदू सरोवरम तव देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. हे हिंदुस्थान नाव, हा हिंदू शब्द सर्वात प्राचीन असलेल्या ग्रंथांमधून आपल्याला सापडतो, आपल्याला दिलेला मिळतो. तोच नव्हे, तो मेरुतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे, तो शैवपंथातील ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये हीनम च दुष्यतेवम हिंदुश्च ऋतुश्च प्रिये, जो हीन भावना सोडून ज्ञानाच्या मागे धावलेला आहे असा जर कोणी असेल तर तो हिंदू आहे. हे नव्हे तर माधव दिग्विजय नावाचा ग्रंथ आहे, पुरातन ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक उल्लेख आढळतो की ओंकार मंत्र मुलाढ्याम पुनर्जन्म दृढाशय गो भक्तो भारत गुरु हिंदुर हिंसक दूषकः. जे हिंसेचा जो दूषण करतो गो भक्त जो आहे आणि पुनर्जन्मावर ज्याचा दृढ आशय आहे, ओंकार ज्याचा मूल मंत्र आहे, तो आणल्या जाऊ शकते, नियम कायदे करून आणल्या जाऊ शकते. परंतु समरसता ही स्वाभाविक असते, सहज असते. दुधामध्ये साखर पडल्यानंतर दूध जसं गोड होतं, साखर स्वतःचं अस्तित्व दाखवत नाही पण गोडपणा दाखवतो. ती जी समरसता आहे, त्या समरसतेप्रमाणे आम्हाला आमचा समाज एक करावा लागेल, समरस करावा लागेल. आणि मग दुग्ध शर्करेचा योग जो असतो, ते दूध गोड जे लागतं तसं समाजाची गोडी चाकायची असेल तर ही समरसता खूप महत्वाची आहे. दुसरा आहे कुटुंब प्रबोधन. आपला हिंदू समाज इतका बलशाली आहे, परकीय आक्रमण 2-3 हजार वर्षापासून चालू आहे, परंतु आमची समाज म्हणून जी शक्ती आहे ती आजही जागी आहे. त्याचा आधार आहे, त्याचं केंद्र आहे ते म्हणजे आमचं हिंदू पद्धतीने जगत असलेलं कुटुंब. आईशी वडिलांचं असणारं, वडिलाचं पुत्राशी असणारं, आईचं पुत्राशी असणारं जे रिलेशन आहे, नातं आहे, हे बाहेरच्या देशांमध्ये आम्ही बघायला भेटत नाही. फादरलेस अमेरिका नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेतली 70% मुलं ही फादरलेस आहेत. त्यांचे वडील कोण आहेत हे त्यांना माहित नाही. ती जगतात कशी, सांभाळतो कोण, आणि राहतात कशी, वाढतात कशी, आणि वाढल्यानंतर मग ती बंदूक घेऊन कशी फिरतात आणि दिसेल त्याला मारत सुटतात. हे संस्कारहीनतेचं लक्षण बाहेरच्या देशामध्ये आम्हाला बघायला मिळतं, परंतु आमच्याकडे तसं नाही. आजी आजोबापासून जे संस्कार होतात ते कुटुंबामधून होतात, म्हणून कुटुंब हे एक आमचं महत्वाचं केंद्र आहे. परंतु त्याच्यावर आज खूप मोठा आघात होताना दिसतोय. टीव्ही मधल्या मालिका असतील, पाश्चात्यांचं अंधानुकरण असेल, किंवा अजून ज्या काही वाईट चालीरीती आपल्यामध्ये घुसतात त्याच्यामुळे असेल, हे कुटुंब आज उद्ध्वस्त होईल की काय अशी भीती कधी कधी वाटते. परंतु त्याच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. त्याची 6 मंत्र मी तुम्हाला आज सांगणार आहे. 6 भ करायचे आहेत. पहिला म्हणजे भजन. सर्व घरातल्या लोकांनी एकत्र येऊन 10 मिनिटासाठी का होईना त्याला सोबत घेऊन भजन करायचं 10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर दुसरं करायचं आहे, तुम्ही जी पद्धती वापरताय, जे संप्रदाय तुमचा आहे, जो उपासना पद्धती तुमची आहे, त्याचं भजन करा, तिचं स्मरण रोज करा. त्या ठिकाणी आमचे कुलदैवत कोण आहे, आमचा कुलाचार काय आहे, त्याची काय महती आहे, आमचे गुरु कोण आहेत, आमचे कुलपुरुष कोण आहेत, याची पण चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्याचं ज्ञान आपल्या मुलांना दिलं पाहिजे. दुसरं आहे भोजन. दिवसातलं एक भोजन घरातल्या सर्वांनी मिळून एकत्र येऊन करायचं. कोणतंही करा, सकाळचं करा, दुपारचं करा, संध्याकाळचं करा. त्यावेळेस मोबाईल, टीव्ही आणि इतर तुमची जी काही इलेक्ट्रिक साधनं ती सगळी बंद ठेवा, जी तुमचं लक्ष विचलित करू शकतात अशी. आणि त्याला बॉक्स केला तर बरं होईल, त्याला कुलूप लावून टाका. जेवण होऊस तर रिमोट सुद्धा कुलूप लावून टाका. आणि जेवण होऊस तर फक्त क्रिकेट, पॉलिटिक्स आणि फिल्म, चित्रपट
हा विषय सोडून इतर गप्पा मारा जेवताना. जेवण हे स्वदेशी पद्धतीचं बनवा. स्वदेशी पद्धतीचे पदार्थ जर पोटात गेले तर स्वदेशी पद्धतीचे विचार डोक्यात येतील. मग पिझ्झा बर्गर नको. तुम्ही तुमच्या मुलाला खूप पुढारलेलं समजता म्हणून पिझ्झाच्या शोरूम मध्ये घेऊन जाऊन त्याला जर खाऊ घालत असाल तर त्याला सांगायचं की हे अमेरिकेचं अन्न आहे ते सांगून खाऊ घाल. किंवा बाहेरच्या देशातलं अन्न आहे त्याचा पैसा सगळा बाहेरच्या देशात जातो. भोजन कोणतं खाऊ घालायचं हे आपण पण ठरवलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून दिवसातलं एक भोजन एक वेळेस करायचं. दुसरं आहे आपली भाषा. घरामध्ये आपण बोलत असताना आपल्या मातृभाषेत संवाद साधा. सगळ्यांनी मातृभाषेत बोला. त्याच्यावर वैयक्तिक प्रगतीकरणामध्ये मी असं सांगेल की स्वतःची स्वाक्षरी सुद्धा मातृभाषेत करा. लिहिताना अनुक्रमांक सुद्धा स्वतःच्या मातृभाषेत लिहा. संख्या सुद्धा आज आम्ही इंग्रजी भाषेत लिहितो. काही बोलताना आपल्या मातृभाषेला इंग्रजी भाषेचं ठिगळ लावून बोलतो. ते करू नका. कारण भाषा ही एकटी येत नाही, तिची संस्कृती घेऊन येते. आज आम्ही सणांच्या शुभेच्छा सुद्धा सगळ्या हॅपी लावून देतो. हॅपी गुढीपाडवा, हॅपी दिवाळी, हॅपी होली, हॅपी मकर संक्रांत. मला एक जणाचा काल परवा गुढीपाडव्याला संदेश होता, मेसेज होता की हॅपी मराठी न्यू इयर. याला काय समजायचं? हॅपी मराठी. म्हणलं बाबा रे तू महाराष्ट्रात राहतोस. एक लक्षात घ्या, भाषेचा संदेश आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. राजमाता जिजाऊंची राजमुद्रा ही फारसी भाषेतली आहे. राजशहाजींची राजमुद्रा ही फारसी भाषेतली आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची भाषा ही संस्कृत मधली केली आहे. आणि त्याच्यानंतर जो पायंडा पडला आहे, अगदी महाराणी ताराबाई, नवे नवे कोल्हापूरचे शाहू महाराज इथपर्यंत सगळ्या संस्कृतमध्ये राजमुद्रा आहेत. आणि कोल्हापूरचे शाहू महाराज तर स्वतःच्या कोटावरती लिहून घेतात हिंदू पतपात शाह. स्वभाषा स्वीकारल्यानंतर आणि ठरवल्यानंतर काय बदल घडू शकते. आमच्या संस्कृतीचा अभिमान आम्हीच करायचा, कमी करायचा. आमच्याच भाषेचा अभिमान आम्ही कमी करायचा. म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2026 यावं लागलं मराठी भाषेला अभिजात दर्जा घेण्यासाठी. स्वतःच्या भाषेचा अभिमान ज्या ज्ञानेश्वरांनी वर्णन केलाय, कधी माडगुळकरांनी वर्णन केलेलं आहे, मुकुंदराजांनी वर्णन केलंय, बीड जिल्ह्यातलेच आहे. अशा भाषेचा अभिमान आम्हाला गौरवाने पुढच्या पिढीला नीट सांगावं लागेल. त्याच्यासाठी नीट समजून उमजून घेऊन वागावं लागेल. आमच्या कुटुंबामधली भूषा कशी असली पाहिजे, वेशभूषा. आज कट्टर धर्मीय ज्या शाळेमध्ये शिकतात तशा पॅन्टी आमच्या मुली घालायला लागल्यात. कशामुळे? काय संबंध त्याचा? कोणतं वेशभूषा असली पाहिजे? मंदिरात जाताना कसं गेलं पाहिजे, लग्नात जाताना कसं गेलं पाहिजे, पाहुण्यांकडे जाताना, अतिथींकडे जाताना कसं गेलं पाहिजे, सणांमध्ये राहताना कोणते कपडे घातले पाहिजेत. बीचवर फिरायला चालल्यासारखं मंदिरात नाही जायचं. पंढरपूर, तुळजापूरला आम्ही जेव्हा गर्दीचे लोंढे बघतो तेव्हा बरमुड्यावर त्या दर्शनाला एक जणाला मी असं हाकलून बाहेर काढलं. अरे बाबा तू काय समुद्र किनाऱ्यावर आलास ना, तू समुद्र किनाऱ्यावर फिर. दर्शनाला यायचं असेल तर हिंदू संस्कृतीच्या वेशामध्येच आलं पाहिजे. घरात राहायचं असेल, वरिष्ठांसमोर जायचं असेल तर हिंदू संस्कृतीच्या वेशभूषामध्येच गेलं पाहिजे. ही भूषा वंदे मातरम मध्ये शेवटच्या कडव्यामध्ये भूषिताम वर्णन आहे. ती भूषा भारत मातेचं स्वरूप कसं भूषण आहे तसं आमचं वर्णन, आम्ही राहतो कसं, वेशभूषा कशी आहे त्याच्यावरून तुमच्या चारित्र्याचं लक्षण असतं. त्यामुळे भूषा नीट असली पाहिजे. त्यामुळे नंतर दुसरं आम्हाला भवन, 5वं भ. आमचं भवन कसं आहे, घर कसं आहे, तुळशी वृंदावन आहे का? बरं तुळशी कशासाठी लावायची हे आमच्या मुलांना नीट समजून सांगा. त्याचं वैज्ञानिक कारण नीट समजून सांगा. 24 तास ऑक्सिजन देणारी झाड आहे.
ते प्लास्टिकचं झाड मारून त्याला लाईट लावून त्याच्या भोवती डांगडिंगा करणारे खूप बघतो आपण. परंतु तुळशीच्या समोर प्रदक्षिणा घातल्यानंतर उभा राहिल्यानंतर तुम्हाला दिवसाची सुरुवात इतकी प्रसन्न होते. 24 तास ऑक्सिजन देणार आहे, त्याच्यासाठी तिच्या भोवती प्रदक्षिणा मारायच्या. त्याच्यासमोर अर्घ्य दिलं, अर्घ्यातून जो सूर्यप्रकाश आहे तो तुमच्या डोळ्यात गेल्यानंतर आयुष्यभर चष्मा लागत नाही. मनोज बानोशी प्रतिष्ठान यांच्यातर्फे खिचडी आणि पाणी वाटप होत आहे. गोमातेचे पूजन झालेले आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालं आहे. हबप श्रीहरी महाराज मठाधिपती दत्तधाम कोल्हारवाडी यांचं स्वागत. श्री विजयजी बम, संतोषजी बादाडे, संत सावता मित्रमंडळ सदस्य श्री रोशनजी बम यांनी व्यासपीठावर श्री हबप श्रीहरी महाराज पवार मठाधिपती दत्तधाम कोल्हारवाडी यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. विजयजी बंब, संतोषजी बादाडे, संत सावता मित्रमंडळ सदस्य श्री रोशनजी बंब या सर्वांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते व हबप श्रीहरी महाराज पवार मठाधिपती दत्तधाम कोल्हारवाडी यांचं स्वागत करण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्यांनी वातावरण गुंजवून टाकूया. मला प्रेक्षक वर्ग भरपूर दिसतोय, पण टाळ्यांमध्ये जरा तुम्ही कंजूशी करताय. श्रीहरी महाराज पवार जे मठाधिपती आहेत कोल्हारवाडी दत्तधाम येथील यांचा स्वागत सत्कार होत आहे. धर्मासाठी झुंजणारे, धर्मप्रचार करणारे असे हे मठाधिपती दत्तधाम कोल्हारवाडी येथील हबप श्रीहरी महाराज पवार. यानंतर श्री गोरक्षनाथ अबोध सर, श्री शिवशंभू विचार मंच देवगिरी प्रांत यांचं स्वागत करण्याची विनंती. नितीन साखरे, श्री सप्तशृंगी मित्रमंडळ ऋतुजा गाडगे, सुरमी कोपटीकर, वेदिका राजाळे कुलकर्णी, छाया राजाळे, कौशिकी कुलकर्णी, आराध्या मुदोड, डॉक्टर सायली उन्हाळे यांनी सुद्धा व्यासपीठाकडे जायचंय.